आणि यानंतरची एक मोठी बातमी नागपूरमधून। नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 जणांविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यशोदानगर हद्दीमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यातून वादाची ठिणगी पडली। मारवाडी चौकातून परतणाऱ्या गटाला नेहरू पुतळा परिसरामध्ये अडवून मारहाण करण्यात आली। तणाव टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहदुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, 2 गटांमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे, व्हिडिओ व्हायरल होतोय, काय पोलीस ऍक्शन घेतात या 2 गटावरती? नक्कीच सिद्धेश्वर, आपण जर बघितलं असेल तर यशोनगर हद्दीतील झालेल्या लग्न सोहळ्यातून जे आहे ते वादाची ठिणगी झाली आणि 2 गटामध्ये जे तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर तणाव टाळण्यासाठी जे आहे ते पोलीस अतिरिक्त जे आहेत वरती नियंत्रणात आणली आहे। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं तर हे जे घटना आहे हे त्या रात्रीच्या सुमाराची घटना आहे। लग्न समारंभ होता, त्या लग्न समारंभातून जे आहे ते वाद झाला आणि वादाचे रूपांतर जे आहे ते थेट जे आहे ते हाणामारी झाल्याची माहिती आहे ते पुढे येत आहे। यावर जर पोलिसांनी बघितलं तर ऍक्शन घेतलेलं आहे। संपूर्ण लकडगंज पोलीस ठाणा त्या ठिकाणी दाखल झाला आणि ज्या लोकांनी एका अर्थानं हाणामारी केली अशांवर जे आहे ते 2 गटातील वेगवेगळ्या लोकांवर जे आहे ते अशा 8 लोकांवर जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आले आणि त्या संपूर्ण तपासणी जी आहे ते पोलीस करत असल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।